नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 7 एप्रिल दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण 7 एप्रिल, 8 एप्रिल, 9 एप्रिल आणि 10 एप्रिल पुढील 2 ते 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे मराठवाड्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. तसेच राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. अरबी समुद्रात अँटीसायक्लॉन आणि बंगालच्या उपसागरावरून अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. एक कमी दाबाचा पट्टा असाच पूर्व भारतातून विदर्भ करत मराठवाडा करत असाच कर्नाटक पर्यंत सक्रिय आहे. आता या सर्व सिस्टीममुळे होतंय काय तर थोडंफार बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो, अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो सक्रिय झालेला आहे. याच्यामुळेच आता पुढील 4 ते 5 दिवसात विदर्भ, मराठवाडा, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस जोरदार प्रमाणात असेल काही ठिकाणी, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 4 ते 5 दिवसात राहील. पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर जर महाराष्ट्राच्या जवळून जर सध्या पाहायचं गेलं तर थोडंफार नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या सर्व पट्ट्यातून पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि या भागात या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी सध्या पाऊस सक्रिय आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे काही भाग, बीडचे काही भाग, सोलापूरचे उत्तर भाग तसेच सातारा जिल्हा या सर्व पट्ट्यातून सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत. या भागात काय पाऊस सध्या सक्रिय नाहीये. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 7 एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 10 एप्रिल पर्यंतचा. तर आज 7 एप्रिल, आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असेल आणि हा वादळी पाऊस असेल. काही भागात वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणात असू शकतो. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, पण ज्या भागात पडेल त्या भागात जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील. तसेच वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला या सर्व पट्ट्यातून सुद्धा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक असा पाऊस या भागात सुद्धा नसेल. त्याच्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या सर्व पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील. त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या पट्ट्यातून सुद्धा ढगाळलेलं हवामान. या भागात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजे 7 एप्रिलसाठी जास्त प्रमाणात दिसत नाहीये. उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून आजसाठी नाहीये. त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच 8 एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर परत एकदा विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी म्हणजेच 8 एप्रिलसाठी. त्याच्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिवचे काही भाग, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 8 एप्रिलसाठी राहील. सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो. त्याच्यानंतर सोलापूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले एकाच दुसऱ्या ठिकाणी, तर हलका मध्यम पाऊस किंवा एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते. या भागात जास्त काय पावसाचा अंदाज दिसत नाहीये, तरी सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूरच्या दक्षिण भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर उद्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगाळलेलं हवामान राहील.
या भागात काय पावसाची शक्यता उद्यासुद्धा जास्त प्रमाणात दिसत नाही आहे। तरीसुद्धा हा अवकाळी पाऊस आहे। दुपारनंतर उष्णता वाढते या पावसामध्ये आणि ढग निर्माण होतात। या भागात तशीच परिस्थिती राहील। उष्णता वाढून जर एका दुसऱ्या ठिकाणी ढग निर्माण झाला, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 8 एप्रिलसाठी नाही आहे। त्याच्यानंतर 9 एप्रिलचा जर पाहायचा गेला हवामान अंदाज, तर विदर्भातील पावसाचं प्रमाण 9 एप्रिल रोजी जास्त प्रमाणात वाढणार आहे। विदर्भातील सर्व जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारा आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा सुद्धा अंदाज 9 एप्रिल रोजी राहील। त्याच्यानंतर मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, जळगावचे काही भाग, अकोला, वाशिम, हिंगोली या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 9 एप्रिलसाठी राहील। या भागात सार्वत्रिक असा नसेल, पण ज्या भागात होईल त्या भागात वादळी वारे, जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। त्याच्यानंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पाऊस एका दुसऱ्या गावासाठी 9 एप्रिलसाठी राहील। उर्वरित पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यताही नाही आहे 9 एप्रिलसाठी। आणि त्याच्यानंतर 10 एप्रिलला सुद्धा विदर्भातील सर्व जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून, तसेच मराठवाड्यातील आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारा आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा 10 एप्रिलसाठी या सर्व पट्ट्यातून होऊ शकते। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, जळगाव या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। इकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं, ढगांची व्याप्ती एका दुसऱ्या भागासाठी वाढली तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस 10 एप्रिलसाठी राहील। नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत 10 एप्रिल रोजी सुद्धा पावसाची शक्यताही नाही आहे। तर एकूणच काय तर आजपासून विदर्भात पावसाला सुरुवात झालेली आहे। उद्या 8 एप्रिल, 9 एप्रिल, 10 एप्रिल विदर्भातील हे सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, तसेच छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसातून राहील। हे जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता कमी आहे, परंतु हा जो पाऊस असतो तो अवकाळी असल्यामुळे, वळीव स्वरूपाचा असल्यामुळे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतात। उष्णतेमुळे दुपारची उष्णता वाढते, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतात आणि पाऊस होतो। त्याचप्रमाणे या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। बाकी पावसाचा जोर हा विदर्भात, मराठवाडा, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या विभागातून जास्त प्रमाणात असेल। बाकी उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात स्थानिक वातावरण निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील पुढील 3 दिवसासाठी। काय बदल झाला याच्यात तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता पुढील 3 ते 4 दिवसात नाही आहे। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। शेतकरी मित्रांनो काळजी घ्या, कारण आता पुढील 3 ते 4 दिवसात विदर्भ, मराठवाडा, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। जर तुमच्या भागात पाऊस झाला पुढील 3 ते 4 दिवसात तर इंस्टाग्रामवर जावा, हवामान अलर्ट सर्च करा, आपली ID दिसेल त्यावर व्हिडिओ काढा। तुमच्या गावात पाऊस झाला तर तो व्हिडिओ आपल्या त्या इंस्टाग्राम IDवर नक्की पाठवा। तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकू। तुमच्या गावाचं नावसुद्धा मेसेजद्वारे नक्की कळवा। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।